बोरपाडळे ते कोडोली MSCBचा फाटा या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। वाहतूक करणं धोकादायक बनलं आहे। रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे खड्डे चुकवताना वारंवार अपघात घडत आहेत। पाहुयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट नेक्स्ट मराठीसाठीचे प्रतिनिधी श्रीकांत कुंभार यांच्याकडून। कोल्हापूर, रत्नागिरी व पुणे बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गांना जवळच्या मार्गाने जाण्यासाठी वाठार, बोरपाडळे, कोडोली या रस्त्यावर कोकण दर्शनाकरता जाणारे पर्यटक वाहने, मालवाहू, अवजड वाहने, प्रवासी गाड्या, स्थानिक वाहतूक, त्याचबरोबर बेरोजगारांना संजीवनी ठरलेल्या MIDC, साखर कारखाना, दूध संघ, पेपर मिल व शिक्षण संस्था आदी उद्योगांसाठी हाच मुख्य मार्ग आहे। त्यामुळे या वाठार बोरपाडळे रस्त्यावर 24 तास वाहतूक सुरू असते। यामुळे रस्त्याला महत्त्वपूर्ण दर्जा मिळाला आहे। त्यामुळे या रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत, परंतु या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरील कोडोली MSCB फाटा, पोखले फाटा, शहापूर, बोरपाडळे गावाजवळ तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सध्या सुरू असलेले पावसाचे पाणी साचून या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे। त्यामुळे खड्डे चुकवताना वाहनांचे समोरासमोर अपघात घडत आहेत। खड्ड्यांमुळे वाहनांचे पाटे तुटणे, पंक्चर होणे हा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे। एकूणच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। काही महिन्यांपूर्वी पावसाळ्या अगोदर शासनाने या रस्त्याची थोडी दुरुस्ती केली होती, पण ही तात्पुरती मलमपट्टी अखेर उघड्यावर पडली आहे। रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यावरील खड्डे चुकवताना समोरासमोर आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। काही जखमींना कायमचे अपंगत्व आल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे कोडोली फाटा ते बोरपाडळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे। सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे। रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे ठरत आहे। यावेळी TV नेक्स्ट मराठीसाठी बोलताना दलित महासंघ जिल्हाध्यक्ष सागर लोंढे यांनी या रस्त्यावर पडलेले खड्डे संबंध विभागाने 5 दिवसात भरून घ्यावे, अन्यथा आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बोरपाडळे ते कोडोली हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। अनेक अपघात या रस्त्यामध्ये घडलेले आहेत आणि घडण्याची शक्यता आहे। दलित महासंघ वैधानिक गटाच्या वतीनं अनेकदा निवेदन देऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली दिसून येत नाही आणि येत्या 5 दिवसात कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास दलित महासंघ वैधानिक गटाच्या वतीनं तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही या प्रशासनाला देत आहोत।